कोटी ब्रह्मांड नायक महाराजादी राजयोगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. साक्षात श्री गजानन महाराज आपल्या पाठीशी आहेत. महाराजांनी आपली जबाबदारी घेतलेली आहे. हे कसं समजावं? तसे तर अनेक संकेत आहेत. प्रत्येकाचे अनुभूती देखील वेगवेगळी असू शकते, परंतु काही मोजके असे 6 ते 7 संकेत आहेत ज्यामुळे आपण समजू शकतो की साक्षात श्री गजानन महाराज आपल्या पाठीशी आहे. त्यामधला सगळ्यात पहिला संकेत असा आहे की आपण प्रापंचिक आहोत, आपण मानवी देहामध्ये आहोत. तर अर्थात आपली इच्छा अशी असते की आपण जी काही इच्छा महाराजांना व्यक्त करू ती आपली इच्छा पूर्ण व्हायला हवी. परंतु कधीकधी असं होते की आपली इच्छा पूर्ण होत नाही, आपल्या मनाच्या विरुद्ध होते. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की मी महाराजांची तर एवढी भक्ती करते, एवढी सेवा करते, किंवा मी मग श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण नित्यनियमाने करते, तरीसुद्धा असं का व्हावं की महाराजांनी माझी जी इच्छा आहे ती पूर्ण का केली नाही? जेव्हा कुठली आपली इच्छा पूर्ण होते त्यावेळी ती कदाचित इच्छा आपल्यासाठी योग्य असते, परंतु जेव्हा कुठली तरी इच्छा आपली अपूर्ण राहते, आपली इच्छा पूर्ण होत नाही, त्यावेळेस महाराज संपूर्ण जबाबदारी आपली वाहत असतात. ती कशी? महाराज बघतात की यासाठी जे योग्य आहे, माझ्या भक्तासाठी जे योग्य आहे तेच करायचं आहे आणि जे अयोग्य आहे ते मी करणार नाही. आपण एका उदाहरणातून समजून घेऊया की कसं होते. एक छोटा मुलगा असतो, त्याला चिप्स आवडतात, चॉकलेट आवडतात. सगळ्याच लहान मुलांना चिप्स चॉकलेट खूप जास्त आवडतात. म्हणजे शेजारी असतील किंवा काका काकू असतील, ते मुलाचे लाड पुरवतात की मुलाला चिप्स द्यायचं आहे, चॉकलेट द्यायचं आहे. परंतु एक आई असते, ती माऊली असते, तिला सगळं म्हणजे समजते मुलाचं काय हित आहे किंवा काय अहित आहे. मुलाने किती जरी हट्ट केला तरीसुद्धा ती मुलाला चॉकलेट खाऊ देणार नाही, चिप्स खाऊ देणार नाही. ते यासाठी की ते तुझ्या आरोग्यासाठी चांगलं नाही, किंवा तुला त्यामधून तुला ओमिटिंग होतील, किंवा तुझं पोट दुखेल, किंवा तुला ताप होईल, किंवा तुझे दात खराब होतील. या गोष्टीचा विचार करून कुठलीही आई आपल्या मुलांना पॅकेज फूड किंवा चॉकलेट्स किंवा चिप्स देत नाही. मग त्यावेळी मुलाच्या मनामध्ये असं येऊ शकते एखाद्या वेळी की आई तर मला सगळ्या गोष्टी देते, मग चिप्स चॉकलेट का खाऊ देत नाही? तर त्यामागचं हे कारण असते की आईला माहिती आहे की माझ्या मुलासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही. तसंच आपल्या श्री गजानन माऊलीचं आहे. महाराजांना माहिती आहे की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय योग्य नाही. जसं एका मुलाची संपूर्ण जबाबदारी आईवरती असते, तशीच आपली संपूर्ण जबाबदारी महाराज बघत असतात. त्यामुळे हा एक सगळ्यात पहिला संकेत असतो की महाराजांनी आपली संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे आणि महाराजांवरती विश्वास ठेवून आपण निश्चिंत राहावं, आपण आपले कर्म करत राहावे. दुसरा संकेत असा असतो की कधी काहीतरी एखादी परिस्थिती निर्माण होते, एखादा प्रॉब्लेम निर्माण होतो, त्यामधून आपल्याला सुचत नाही की काय करावं, कुठलाही मार्ग दिसत नाही. मग अशा वेळी महाराज असं काहीतरी नियोजन करतात की आपल्यासमोर काहीतरी परिस्थिती निर्माण करतील किंवा एखाद्या व्यक्तीला पाठवतील, एखाद्या व्यक्तीच्या थ्रू आपलं काम होते. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असं होत असते की आपण म्हणतो की खरंच तू देवासारखा भेटला, देवानेच तुला पाठवलं आहे. मी खूप अडचणीत होतो, मी खूप घाबरलेलो होतो, किंवा मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, मला यातून मार्ग दिसत नव्हता. परंतु एखादी व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीच्या मार्फत आपलं काम होते, किंवा अशी कुठली तरी एखादी परिस्थिती निर्माण होते आणि आपलं काम होऊन जाते. किंवा आपण ज्या व्यक्तीसोबत कधी आपला काही संबंध नसतो, आपण त्या व्यक्तीला कधी पाहिलेलं नसते, किंवा आपण त्या व्यक्तीसोबत जास्त काही आपलं डिस्कशनही नसते, अशा व्यक्तीच्या मार्फत देखील आपलं कधी कधी काम होते. तर हे महाराजांचंच नियोजन असते. महाराजच त्या व्यक्तीला बुद्धी देतात की तू जा आणि माझ्या भक्ताला मदत कर. हा एक सगळ्यात मोठा दुसरा संकेत असतो. तिसरा संकेत असा असतो की आपण जेव्हा पूजा करत आहोत किंवा आपण मंदिरामध्ये आहोत, कुठेही म्हणजे आपण नामस्मरण करत आहोत, त्यावेळी आपल्याला एक दिव्य सुगंध येतो. म्हणजे हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल. आपण अगरबत्ती लावलेली नाही, धूप लावलेली नाही, आपण शांत बसलेलो आहोत, तरीसुद्धा एक सुंदर दिव्य सुगंध आपल्याला येतो. आणि त्यावेळी आपल्या म्हणजे तेव्हा आपल्याला कळत नाही, आपण आपल्या पूजेमध्ये किंवा आपण आपल्या नामस्मरणामध्ये व्यस्त असतो, परंतु एक दिव्य सुगंधाची आपल्याला अनुभूती येते. त्यावेळी साक्षात श्री गजानन महाराज तिथे असतात. एक दिव्य मंद सुगंध, तो सुगंध घेतल्याच्या नंतर आपल्याला परमानंद सुखाची प्राप्ती होते. आपल्याला म्हणजे त्यावेळी लक्षात येणार नाही की हा सुगंध कुठून येत आहे, परंतु जेव्हा आपण थोडा विचार करतो की सुगंध मला आला होता, त्या सुगंधाने माझं मन प्रसन्न झालं होतं, मी अंतर्बाह्य सुखावलं होतो, तर त्यावेळी लक्षात येते की खरंच साक्षात श्री गजानन महाराज तिथे होते. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये देखील तसंच होते की आपल्याला एकदम प्रसन्न वाटते, मन अतिशय आनंदाने भरून जाते. म्हणजे असं एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. जेव्हा आपण पूजा करतो, मंदिरामध्ये जातो, तेव्हा समजावं की साक्षात श्री गजानन महाराज माझ्यासोबत आहेत. साक्षात श्री गजानन महाराजांनी माझ्यावरती कृपा केलेली आहे, माझ्या पाठीवरती हात ठेवलेला आहे की तू असाच पुढे
पुढे जा, मी तुझ्या सोबत आहे. चौथा संकेत असा आहे की जीवनामध्ये कसलीही परिस्थिती आली, त्या परिस्थितीमध्ये माणूस जर का डगमगत नसेल, मनामध्ये एक विश्वास असेल, आत्मविश्वास असेल की कुठलीही परिस्थिती आली म्हणजे त्या परिस्थितीमध्ये कुणीही सोबत नसेल, नातेवाईक सोबत नसेल, मित्रमैत्रिणी सोबत नसेल, एकटं वाटत असेल, परंतु तरीसुद्धा मनामध्ये आतून एक विश्वास असेल की महाराज माझ्यासोबत आहेत. तर हा जो विश्वास आहे हा महाराजांच्या कृपेनेच येतो. महाराज आपल्यासोबत आहेत, यामुळेच हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. मग त्या परिस्थितीमधून आपण अलगदपणे बाहेर पडतो. आपण जेव्हा कुठल्या तरी भयावह परिस्थितीमध्ये अडकलेलो असतो त्यावेळी हा विश्वास जर का आपल्या मनामध्ये येत असेल तर समजावं की महाराजांची माझ्यावरती कृपा आहे. हा संकेत असा आहे की जेव्हा महाराजांची कृपा आपल्यावरती होते तेव्हा आपलं मन अंतर्बाह्य स्वच्छ होते. आपल्या वाणीवरती आपला कंट्रोल येतो. म्हणजे बोलायच्या अगोदर आपण 10 वेळेस विचार करतो की आपण बोलावं की नाही बोलावं. त्यासोबतच आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत, जे काही दुसऱ्यांना म्हणजे आपण असं म्हणतो की टोमणे टामणे देणं किंवा टोमणे टामणे देऊन बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कधीच येत नाही. निगेटिव्ह विचार येणार नाही. दुसऱ्यांबद्दल कधी काही वाईट भावना आपल्या मनामध्ये जर का येत नसेल तर समजावं की श्री गजानन महाराजांची कृपा माझ्यावरती आहे आणि महाराज माझ्यासोबत आहे. कारण जेव्हा आपण भक्ती मार्गावरती येतो, आपण भक्ती करायला लागतो, तेव्हा आपलं मन जे आहे ते अंतर्बाह्य स्वच्छ व्हायला लागते. म्हणजे फक्त आपण वरवरचेच बदलत नाही तर आपण आतून मनातून महाराज आपल्याला बदलून टाकतात. एवढी शक्ती श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये आहे. नववा संकेत असा आहे की कुणी जर का आपली स्तुती केली तर त्या स्तुतीने आपण फुगून जात नसेल, म्हणजे आपल्याला आनंद होत नसेल किंवा कधी कुणी आपल्याबद्दल काही वाईट बोललं, पाठीमागं बोललं किंवा समोर जरी बोललं तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टींबद्दल काही दुःख होत नसेल किंवा मान अपमानाच्या पलीकडे जर का आपण गेलेलो असेल तर समजावं की अशा स्थितीमध्ये महाराजांची कृपा आपल्यावरती झालेली आहे. कारण जो भक्त असतो तो कधीही मान अपमानाची चिंता करत नाही. त्याला कधी कुणी काही वाईट बोललं तर त्याला दुःख होत नाही किंवा कधी कुणी काही स्तुती केली तर तरीसुद्धा त्याला आनंद होत नाही. कारण त्या स्थितीच्या तो परे गेलेला असतो. परमानंदाच्या सुखाच्या स्थितीमध्ये तो जगत असतो. कारण की त्याला माहिती असते की हे जे भौतिक जग आहे हे माझ्यासोबत कसं जरी वागलं तरीसुद्धा माझे महाराज माझ्यासोबत योग्यच वागतील. माझे महाराज माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करतील. हा संकेत असा आहे की आपल्याला या जगामध्ये आता आपण एवढे वर्ष जगलो, म्हणजे प्रत्येकाचं वय जेवढं असेल तेवढं, त्याप्रमाणे तुम्ही काउंट करू शकता की आपण एवढे वर्ष जगलो, आपण एवढे वर्ष हे सगळं जग बघितलं, हे सगळं जे काही सुख आहे हे बघितलं, परंतु आपल्या नेत्रांना जर का श्री गजानन महाराजांच्या रूपापलीकडे काही आवडत नसेल, आपल्या डोळ्यांना जर का श्री गजानन महाराजांच्या रूपाच्या पलीकडे काही बघायला आवडत नसेल, आपल्या कानांना श्री गजानन महाराजांचंच चिंतन ऐकायला आवडत असेल, श्री गजानन महाराजांचंच नाव आपल्याला ऐकायला आवडत असेल, श्री गजानन महाराजांच्याच बद्दल आपल्याला बोलायला आवडत असेल, श्री गजानन महाराजांचीच भक्ती सेवा करायला आपल्याला आवडत असेल, आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्या मनामध्ये सगळ्यात अगोदरचा हा विचारत असेल, म्हणजे आपण एखादं फळ घेत आहोत, आपण फळे घेत आहोत, तर आपण असा विचार करत असतो की हे सगळ्यात पहिले मी जाऊन महाराजांनाच प्रदान करेल, याचा भोग मी सगळ्यात पहिले महाराजांनाच लावेल, याचा नैवेद्य मी सगळ्यात पहिले महाराजांनाच लावेल. तर समजावं की श्री गजानन महाराजांची अत्यंत कृपा आपल्यावरती झालेली आहे आणि श्री गजानन महाराज माझ्यासोबत आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीमधून जर का सगळ्यात अगोदर जर का महाराजच आपल्या समोर येत असतील तर समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती झालेली आहे. आणि सगळ्यात आणि शेवटचा महत्त्वाचा संकेत असा आहे की 8वा संकेत असा आहे की आपण झोपताना महाराजांचं स्मरण करून झोपत असू आणि आपल्याला सकाळी जर का 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल किंवा कुणाला कधीही समजा जाग येत असेल तर सगळ्यात अगोदर जर का आपल्या मुखावरती श्री गजानन महाराजांचंच नाव असेल, आपल्या चिंतनामध्ये श्री गजानन महाराज जर का असतील तर समजावं की महाराजांची अत्यंत कृपा आपल्यावरती झालेली आहे. महाराज साक्षात माझ्यासोबत आहेत. हे काही संकेत आहेत ज्यामुळे आपण आपल्याला मापू शकतो, तोलू शकतो की महाराजांची कृपा माझ्यावरती आहे की नाही. म्हणजे तसे तर प्रत्येक भक्ताला वेगवेगळे महाराज संकेत देत असेल, परंतु जनरली आपण हे संकेत मेजर करू शकतो किंवा कॉमनली एका भक्ताला हे सगळे संकेत येऊ शकतात. ज्या भक्तावरती श्री गजानन महाराजांची कृपा आहे त्या भक्तांना हे सगळे संकेत नक्कीच येत असेल. तुम्हालाही असे काही संकेत अनुभवायला मिळत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. महाराजांची कृपा सदा सर्वदा तुमच्या सगळ्यांवरती राहो आणि महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण हो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.